इंदसदबंधियाणं तिहुगणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पारिणामिक भावाचं वर्णन बघत होतो आपण. तर काय सांगत होते, समयसारमध्ये चिंतन केलं तर प्रत्येक गाथेमध्ये पारिणामिक भाव सांगितला आहे. पारिणामिक भाव म्हणजे जीवाचा स्वभाव आहे. जसं पहिल्या गाथेमध्ये तर सिद्ध स्वभाव दाखवला. कसा आहे तो स्वभाव? ध्रुव, अचल, अनुपम असा आहे. त्या अशा गतीला प्राप्त झालेला तो स्वभावसुद्धा तशाच प्रकारचा आहे. त्यामुळे पहिल्या गाथेमध्ये सुद्धा स्वभाव दाखवला. दुसऱ्या गाथेमध्ये स्वसमय परसमय सांगत असताना स्वसमय म्हणजे सुद्धा जीवाचा स्वभाव आहे. पर्याय आहे ती गोष्ट वेगळी. तिथे सम्यक दर्शनाची ज्याला प्राप्ती झाली तो स्वसमय म्हटला गेला. पण त्या प्रकारचा आपलं स्वरूप तसं आहे म्हणून पर्यायामध्ये प्रगट झालं, तर त्यालाच व्यवहाराने स्वसमय म्हटलं. निश्चयाने जो समयसार रूप परमात्मा आहे तोच खरा विषय आहे, तो पारिणामिक भाव आहे. असं प्रत्येक गाथेमध्ये. तिसऱ्या गाथेमध्ये काय सांगितलं? एयत्त निश्चय गो समो संवत्थ सुंदरो लोये. मग जो आत्मा आहे तो 3 लोकामध्ये 3 काळामध्ये सर्वात सुंदर आहे. मग कोण आहे? हा सुद्धा पारिणामिक भाव आहे. जो स्वच्छ निर्मळ निरपेक्ष स्वभाव असतो तो असा असतो ज्याला की पराची अपेक्षा नसते आणि जो अनादि अनंत जीवाबरोबर निरपेक्ष रूपाने राहतो. कुठल्या कर्म आदींची वगैरे तिथं अपेक्षा त्याला नाही. नंतर चौथ्या गाथेमध्ये काय सांगितलं? आता तुम्ही सगळ्या गाथा विचार केला तर सगळ्या गाथांमध्ये सुद्धा आपल्याला आपला स्वभाव दाखवायचा आहे. त्यामुळं ती दृष्टी असेल तर कुठलाही ग्रंथ वाचा, त्याच्यामधून आपल्याला आपलं प्रयोजन साधता येतं. म्हणून म्हटलं की ज्याचं अवलंबन घेतलं असतानाच पूर्ण सुखाची प्राप्ती होते, सिद्धावस्थेची प्राप्ती होते. तो स्वभाव आपल्याजवळ सुद्धा आत्ता वर्तमानामध्ये आहे. फक्त त्याचं निर्णय करायचा आहे पर्यायामध्ये, तर सम्यक दर्शन सहज प्रगट होणारच. म्हणून तिथे एका पाराभावनेमध्ये काय सांगितलं होतं? भय तीर्थंकर से बली तिनकी नहीं चली, मौत नहीं टली तो अब क्या करिए, जिस पंथ चले भगवंत वही आचरिये. म्हणजे आपण जे 12 भावना 10 प्राण सांगितले ना, कुठले? 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोश्वास. तर या 10 प्राणांमध्ये 5 इंद्रियांना आपण आपलं सर्वस्व मानतोय, त्याला आपलं प्राण मानतोय. तर त्याच्यासाठी सांगतायत की असं बळ तर तीर्थंकरांच्या जवळ सुद्धा होतं, पण तरी ते बळ टिकू शकलं नाही. म्हणजे तीर्थंकरांचा जीव किती बलशाली हो. सांगितलं ना, अनेक चक्रवर्तींचं, अनेक इंद्रांचं वगैरे बळ त्याच्याजवळ, पण तरी सुद्धा ते भय तीर्थंकर से बली. जरी ते तीर्थंकर बलवान आहेत तरी सुद्धा तिनकी नाही चली. त्यांच्या समोत म्हणजे मृत्यूच्या समोर त्यांचं ते बळसुद्धा कार्यकारी ठरलं नाही. म्हणजे मृत्यूला किती लढा देणार हो? तुमच्या शरीरात बळ भरपूर आहे, तुमच्यात मानसिक बळ भरपूर आहे, त्या मृत्यूशी सामोरे किती जाणार त्या बळाने? म्हणजे त्या सांगायलेत म्हणून जेव्हा अंत आला त्यावेळेस तुमचं कुठलंही बल तिथं कार्यकारी ठरत नाही, ते तुम्हाला सहाय्यक ठरत नाही. फक्त एक आत्मबल आहे, तेच तुम्हाला मदत करणार असतं. म्हणून सांगतायत भय तीर्थंकर से बली. त्यांच्याजवळ मनोबल होतं, वचन बल होतं, काय बल होतं, सगळं सैन्य बल होतं, काय नव्हतं, सगळ्या वैभवाचं बळ होतं, पण तरीसुद्धा तिनकी नाही चली. त्यांचं काय कार्य चालू शकलं नाही. जेव्हा आता तीर्थंकरांचं म्हणजे जेव्हा त्यांचा अंतिम समय आला, निर्वाणाची प्राप्ती होणार आहे, त्यावेळेस ते बल त्यांना उपयोगी नाही ठरलं. आणि इवन चक्रवर्ती वगैरे आहे आणि जर तो
भोगामध्ये असताना त्याला मरण आलं तर तो 7व्या नरकात जाणार. मग त्याच्याजवळ पण बळ कमी आहे का हो? कितीतरी हत्तींचं बळ सांगितलं, कितीतरी त्या नारायणांचं बळ सांगितलं. तर असे अनेक इंद्रांचं वगैरे असं पण ते बळ त्यांना चक्रवर्तीला सांगितलं. कारण ते म्हणलं ना कितीतरी म्हणजे शरीराचं बळ तर अधिक असतंच, पण तरीसुद्धा ते बळ मृत्यूला रोखू शकत नाही किंवा आपली दुर्गती टाळू शकत नाही किंवा ते आपल्याला इतर ठिकाणी कुठेही मदत होणार नाही. म्हणून सांगतायत बहे तीर्थंकर से बली तिनकी नाही चली मौत नाही टली. मनोबल वचनबल काय बलवाले ते तीर्थंकर असे महाबलशाली असताना सुद्धा मृत्यूसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. आता तीर्थंकर म्हणू नका, बाकीचे इतर जीव म्हणा किंवा तीर्थंकरांचा पूर्वभावामध्ये वगैरे जिथं कुठं असं शरीर असणार त्या ठिकाणी सुद्धा ते त्या मृत्यूला थांबवू शकले नाहीत, पलटवू शकले नाहीत. म्हणून काय करायला पाहिजे मग? आपल्याला सुद्धा तसं बळ प्राप्त झालं समजा, मनोबल वचन बल मिळालं, काय बल सुद्धा मिळालं, पण त्याचं ते मिळालं तरी सुद्धा आपल्याला काय प्राप्त करायचं आहे? तो अब क्या करिये जिस पंथ चले भगवंत वही आचरिये. ज्या पंथावर भगवान चालले त्याच पंथाचं आचरण करा. म्हणजे त्यांनी सांगितलं या 3 बळाला, या 10 प्राणांना महत्त्व दिलं नाही, तर त्यांनी आपल्या स्वभावाची रुची केली, त्या स्वभावाची जाणीव करून त्याला महत्त्व दिलं. त्या पंथाला आपण गेलो तरच आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखी अवस्था प्राप्त होऊ शकते. म्हणून सतत जाणीव अशी असायला पाहिजे की मी 10 प्राणांवर जगणारा नाही आहे, तर चैतन्य प्राणावर जगणारा आहे. मग हे सगळं सांगितलं ते तीर्थंकरांच्या उदाहरणावरून. म्हणजे जिथं कुठं ज्ञानी जीव आहे, सम्यक दृष्टी आहे, तर त्याला या 10 प्राणांची चिंता नाही आहे. समजा कुठंतरी ॲक्सिडेंट झाला आणि अज्ञानी जीव काय करणार हो ॲक्सिडेंट झाल्यावर? जसं परवाच मी एक घटना ऐकली काय की कुठं ते हायवेवर, बेंगलोरच्या हायवेवर एक ॲक्सिडेंट झाला. तर ते गाडीचं खूप नुकसान झालं पण जीवितहानी नाही झाली त्याच्यामध्ये, असं सांगितले. रॉंग साईडनी 2 गाड्या आल्या आणि दोन्ही एकमेकांना धडकल्या. दोन्हीतले माणसं बाहेर फेकली गेली, त्यांना जखमा झाल्या पण असं कोण मेलं वगैरे नाही. आणि गाडीचं पूर्ण खराब होऊन गेली म्हणले आणि सगळं सामान अस्तव्यस्त झालं. माणसं पण इकडं तिकडं पडली होती, असं त्यांचं सामान सगळं इकडं तिकडं पडलं होतं. तर लोक रस्त्यावरनं जाणारे येणारे थांबले आणि ते त्यांना बघायला. तो एक्सीडेंट हो गया था एक बेंगलोर के हाईवे पे और वहाँ पे वो दोनों जो कार क्या म्हणायचं डैश हो गई थी ना, तो उसमें से सब सामान गिर गया था. वो जो आदमी थे अंदर वो भी इधर उधर गिरे थे. तो वहाँ से जाने वाले जो और गाड़ियाँ थी तो उन्होंने गाड़ी रुका के वहाँ पे उनको हेल्प करने के लिए उतर आए थे. लेकिन हुआ क्या, अभी बहुत सारे लोग कोई बेशुद्ध अनकॉन्शियस हो गए थे तो गिरे थे वहीं पे. तो उनके पॉकेट में से, उनके जेब में से कुछ मूल्यवान ऐसे चीज़ें गिरी थी ना नीचे. तो उन लोगों ने क्या किया, जो आ जा रहे थे, उन्होंने उनमें से एक ने मोबाइल उठाया, एक ने पॉकेट उठाया. और किसको पता चलेगा कहाँ गिरा है, किसने लिया है. और वो लेके देख के चले गए. और ये वहाँ पे जो और लोग आ रहे थे ना देखने को, उनको दिखाइए कि उन्होंने उठाया है इनका, लेकिन क्या करे, क्या किसका है क्या पता, ये लेके निकल भी गए. और वो जब होश में आए तो पूछ रहे थे सब कहाँ गया. तो उनको अपनी तकलीफ़ कम और किसकी तकलीफ़ ज़्यादा, ये हमारा परिग्रह छूट गया, ये कोई ले गया. मुझे बताना था वहाँ पे कौन से प्राण आपको काम में आए, या कौन से प्राणों की चिंता आपको. ये 3 प्राण मनोबल वचन बल काय बल तो छोड़ो, 5 इंद्रियों की भी चिंता नहीं रही. और अलग प्राण कौन से, आयु श्वासोश्वास है अभी चल रहा है तो उसकी भी कोई परवाह नहीं उनको. लेकिन वो जो अलग परिग्रह है उसको भी प्राण बना के रखा है ना, तो उनकी चिंता ज़्यादा. विचार हाँ हाँ हाँ
तो वही बताया ना, आज सुबह मैंने प्रवचन सुना तो उसमें बताया समय सार की 209 नंबर की गाथा है, उसमें भी यही बताया है। छिज्ज दुआ भिज्ज दुआ निज्ज दुआ अहवजादु विप्पलयम जम्हा तम्हा गच्छदु तह विहुण परिगहो मज्ज। क्या समझ में आया? हाँ बोलो। समझ में आया? हाँ, परिग्रह के बारे में बता रहे थे। छिज्जदु छेदा जाओ भेदा जाओ, निज्जदु कोई ले जाओ, अहवजादु विप्रलय विप्रलय को प्राप्त हो, फिर भी परिग्रह मेरा नहीं है। अहवजादु विप्रलय जम्मा तम्मा गच्छदु, उस परिग्रह को कुछ भी हो फिर भी वो परिग्रह मेरा नहीं था, नहीं है, नहीं रहेगा। ये सभी आपने जिन को अपना प्राण समझ रखा है या जिसको आप अपना सर्वस्व मानते हैं ना, उन सब के लिए ये गाथा यूज़ करो आप। इस शरीर के लिए भी आप कितना क्या बोलते हैं, आकुलित होते हैं, इसको सुखी रखना है, इसको सब व्यवस्था अच्छी होनी चाहिए, इसके बारे में ही सब हमारी प्रयत्न चल रहे होते हैं। तो इसलिए बताया वहाँ पे परिग्रह मेरा नहीं है। इसका जब श्रद्धा में ज्ञान में निर्णय हो जाएगा तभी आपको समझ में आएंगे कि आपके सच्चे प्राण कौन से हैं। तो इसलिए परिग्रह में जो रुकेगा, जो अटकेगा, तो उसको अपना क्या बोलते हैं, निज परिग्रह नहीं समझ में आएगा। जिसको ग्रहण करना है वो परिग्रह समझ में नहीं आएगा। जो अपना अनंत गुणों का वैभव है वह सच्चा परिग्रह है। तो मुझे बताना था, उस एक्सीडेंट में उनको भले ही शारीरिक प्राण अधिक थे, लेकिन कायबल प्राण था, किसी कोई वहाँ पे बलवान था, कोई मानसिक भी समझो खंबीर था, स्थिर था, लेकिन उनका वो बल कितना यूज़फुल हुआ वहाँ पे, जहाँ अभी सड़क पे कोई नहीं है, ऐसी जगह पे आप पड़े हुए हो, तो आपको वो दोनों बल कितने यूज़ होंगे। तो इसलिए बता रहे हैं, अगर आत्मिक बल है ना आपको, मैं किसी चीज़ पे जीने वाला नहीं हूँ, ये आपको विश्वास है, इसका निर्णय है, तो किसी भी प्रसंग से आप तर सकते हैं। तो भले ही शरीर का बल अधिक हो, लेकिन वो ऐसी स्थिति में क्या बोलते हैं, हतबल होतो, काय म्हणायचं म्हणा की काय म्हणायचं, हतबल होतो म्हणजे हेल्पलेस होतो। हाँ असं। तर तो वहाँ बता रहे हैं, अगर कोई मुनिराज है समझो, और उनके ऊपर ऐसा प्रसंग आया है कि वो जंगल में अकेले बैठे हैं, उनको हेल्प करने के लिए कोई नहीं है, अभी उनको शरीर की शक्ति भी इतनी नहीं है, क्रूश है समझो, अभी बताओ उनके ऊपर उपसर्ग हुआ किसी हिंस्र पशु का, क्या कर रहे हैं वो भी हेल्पलेस है, वहाँ पे कोई नहीं है उनके पास, और जहाँ पे आपका एक्सीडेंट हुआ था सड़क पर, वहाँ पर भी कोई नहीं था। तो उनकी कंडीशन देखो और अपनी कंडीशन देखो। जो मुनिराज है उनका क्या बताया, उनके ऊपर शेर ने या किसी जंगली जानवर ने उपसर्ग किया, तो उसमें वो सहर्ष उसको फेस करते हैं। उसमें उनको रंज भी ऐसे नहीं कि अभी मेरा कैसे होगा। लेकिन हमारे पास सब है, फिर भी हम कितना आकुलित होते हैं। मतलब वास्तविक बल कौन सा है इसका निर्णय करना चाहिए। इसलिए बता रहे थे कि कोई ऐसा हट्टा कट्टा मनुष्य हो तो वो भी अगर सामान्य कोई उपसर्ग आए, उस पर कोई संकट आए तो भी विचलित हो जाता है। लेकिन जिसका आत्मबल क्या म्हणते हैं स्ट्रॉन्ग है, तो वो किसी भी परिस्थिति से बाहर निकल सकता है। इसलिए वो आत्मबल कैसे प्रकट होगा, जब इस पारिणामिक भाव को लक्ष्य करेंगे तभी वो आत्मबल भी प्रकट हो जाएगा। निर्भय भी रहेगा ना, निर्भय रहेगा, बराबर है। स्वभाव है ना, जो स्वभाव है वैसा परिणमन शुरू हो जाएगा, अगर स्वभाव को हम लक्ष्य करेंगे तो। नहीं तो वचन बल में भी बताया था परसों, नहीं पहले ये एक उदाहरण बताया था। एमपी की शायद किसी पाठशाला में कोई एक बच्चा सीखने जाता था और उसको बहुत इंटरेस्ट था धार्मिक चीज़ें जो सिखाते थे वहाँ पे।
उसको बहुत आनंद आता था वो सीखने को, और वो अच्छे से ग्रास भी करता था। एक बार उसका, ये सच्ची घटना हुई है, एक बार उसको किसी ने किडनैप किया, तो वो लेके गए और उसके ऊपर गन रखी थी। तो वो बच्चा बोलता है, इतना छोटा बच्चा था, तो उसको जो जो सिखाया था ना पाठशाला में, तो उसके ऊपर इतने संस्कार हो गए थे, इतना वो क्या बोलते हैं, पक्का झाला होता, तो क्या बोलते हैं, दृढ़ हो गया था इतना, और इतना अच्छे से उसने सब सीखा था ना। तो जब उन्होंने, वो जो किडनैपर थे, उन्होंने जब गन रखी उसके ऊपर, और वो फ़ोन पे बोल रहे थे उसके पापा को कि ऐसे ऐसे मुझे 25 लाख रुपए चाहिए, तभी मैं आपके बच्चे को छोड़ूंगा, नहीं तो नहीं। तो वो बच्चा बोलता है, फ़ोन चल रहा था, और तभी वो बोलता है, इसमें गोली है क्या, जो आपने गन रखी है उसमें गोली है क्या? तो वो बोला हाँ है, किडनैपर ने। तो बोले आप क्या करेंगे, गोली मारेंगे? लेकिन मेरा आत्मा तो गोली को छूता ही नहीं है। मतलब मैं गोली से मरने वाला नहीं हूँ। आपको जो गलत फहमी है छोड़ दो, मैं किसी चीज़ से मरने वाला नहीं, मैं तो अमर हूँ। कैसे आए बोलो ये संस्कार, कैसे ये परिणाम कैसे हुए उसके, क्यों हुए? तो ऐसा सानिध्य मिलता है ना, तो उस वैसे संस्कार वो ग्रहण करते हैं। इतना भी भय नहीं था उसको कि हमें मार रहे, हमें वो उन्होंने इतना तकलीफ दे रहे, इसके बारे में उसको कुछ नहीं था। लेकिन जैसी परिणति हम क्या बोलते हैं, संस्कारित करते हैं, तो वो कहीं ना कहीं हमें यूज़ होता है उसका। इसलिए आपको भी ऐसे, हमारे ऊपर भी कितने संस्कार है बताओ। हम तो ये शरीर को ही अपना सर्वस्व मानते हैं, वही सच्चे प्राण मानते हैं, लेकिन बता रहे हैं आपके सच्चे प्राण यानी आपका स्वभाव है, पारिणामिक भाव है, चैतन्य प्राण है। तो ऐसे उसको अगर हम दृष्टि में लेंगे तो कहीं पर भी जाओ आपको कोई तकलीफ नहीं होगी। और जिसका आत्मबल स्ट्रॉन्ग है तो पर के मोह में वो अटकता नहीं है। तो इस वजह से रावण क्या था, अर्धचक्री था, उसको भी बल कितना था पता है ना। उसने क्या किया था, कैलाश पर्वत उठाया था। वो बाली मुनि थे ऊपर, तो उनका वैर निकालने के लिए, उनकी प्रति वैर निकालने के लिए उसने क्या किया था, वो कैलाश पर्वत उठाया था नीचे जाके रावण के जीव ने। तो उसको शारीरिक बल नहीं था क्या, था ना, फिर भी युद्ध में क्या हुआ, राम लक्ष्मण से वो हार गया, मर गया रावण। तो वहाँ बता रहे थे रावण, उसकी पत्नियाँ थी, तो वो रावण तो जब मरते टाइम पे मिथ्या दृष्टि था, क्योंकि परिग्रह की चिंता में मर गया, वो आकुलता में मर गया, तो प्रति नारायण था, तो इस वजह से नारायण के हाथ से वो मर गया और आकुलता के कारण नीचे नरक में गया। लेकिन मुझे बताना था वहाँ पे उसको शारीरिक बल नहीं था क्या, जब अंतिम समय था उसका, फिर भी वो बल कितना कार्यकारी हुआ, नहीं हुआ ना। तो इस वजह से, लेकिन जब तक ये अच्छे से एक कोट किया था सेंटेंस कि रावण की जो पत्नियां थी ना, शायद 8000 कुछ तो ऐसे संख्या बताइए, हाँ, तो उसमें जो उसकी पत्नियां थी, तो उनमें अनेक पत्नियां सम्यक दृष्टि थी। रावण मिथ्या दृष्टि था, लेकिन उनकी पत्नियां सम्यक दृष्टि थी। तो जब ये मर रहा, अंतिम समय चल रहा था, तो वो जाके राम के पास उसके प्राणों की भीख मांग रहे थे कि उसको छोड़ दो या हमें हमारा सुहाग दो, ऐसे कुछ। तो सम्यक दृष्टि थी, फिर भी अपने पति के लिए वो गई राम लक्ष्मण के पास। उसने नहीं, मुझे नाही बोलण्याने आ रहा, तर त्या पत्नी जाऊन त्या राम लक्ष्मणाकडे विनंती करू लागल्या की तुम्ही त्याला सोडा। आणि इवन राम लक्ष्मणाला पण असं काय त्याच्याविषयी वैर होता असं नाही, पण शेवटी नियोग असतो की नारायणाच्या हातातून प्रतिनारायणाचा मृत्यू होतो। तर मला म्हणायचं होतं, जोपर्यंत रावण जिवंत होता तोपर्यंत त्याच्या प्राणासाठी त्या भीक मागत राहिल्या। मग सम्यक दृष्टी असं करतो का नाही करत? जिथं राम रडला शाईक सम्यक दृष्टी असताना, मग तिथं त्या पत्नींचं तर काय, म्हणजे मला म्हणायचं व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार असतो, नाही असं नाही, ते काय पती म्हणल्यावर असं सोडून दिलेले असं नाही आहे। जरी सम्यक दृष्टी स्त्री असेल तरी सुद्धा पतीचा मोह तिला आहेच, चारित्र मोहाचे जेवढा उदय आहे तेवढ्या अपेक्षेने।
तर तिथं मला सांगायचं आहे, जेव्हा रामाचा अंत झाला तर त्याच्यानंतर त्या स्त्रिया इतक्या विरक्त की सगळ्या दीक्षित झाल्या. कसं सुटलं सांगा? म्हणजे म्हणले इवन तो रस्त्यावर पडला होता ना जिथं ते अंत झाला त्याचा त्या युद्धभूमीवर, तिथनंच त्यांनी सगळ्या परिग्रहाचा सुद्धा त्याग करून टाकला. काय त्यांचे दागिने वगैरे असतील तर, म्हणजे सुहासिनी ज्या होत्या ना तिथंच त्यांनी वैधव्य सोडून दीक्षेसाठीच निघून गेल्या. हां, म्हणजे सांगायचं म्हणून की एक बाकीच्या अन्य प्राणांची चिंता नको, जे चैतन्य प्राण आहे त्याची भावभासना असेल ना तर इतक्या कठीण प्रसंगातून सुद्धा तो जीव सहजतेने बाहेर पडू शकतो. कोण जीव? तो जीव, तो मीच, असं जेव्हा निर्णय करणार ना तेव्हाच आपली रक्षा आहे, अन्यथा नाही. आणि मला हे सांगायचं होतं की मोह सुटला की नाही मग तिथं, म्हणजे ज्याचं आत्मबळ स्ट्रॉंग असतं तर पराविषयीचा मोह सहज सुटतो. जोपर्यंत तो जिवंत होता रावण तोपर्यंत त्याच्याविषयीची चिंता, पण जेव्हा त्याचा अंत झाला कळलं तर धाय मोकळून रडत बसल्या नाहीत त्या काय केल्या, त्यांनी असा मार्ग स्वीकारला, त्याच्या निमित्तात त्यांचं कल्याण झालं. तसंच चक्रवर्तीचं समजून घ्या. भरत चक्रवर्ती होता, त्याची पट्टराणी, तो ये नियोग है ना, जो चक्रवर्ती होता है उसकी पट्टरानी नियम से छठे नरक में जाती है. बराबर है? क्या बोला? जो भी आज तक चक्रवर्ती के पास नियम नहीं है वो कहीं पर भी जा सकता है, 7वें नरक जाएगा, सर्वार्थ सिद्धि जाएगा या मोक्ष में जाएगा, लेकिन पट्टरानी जो है नियम से 6ठे नरक में ही जाएगी. तो ऐसा नियम रहता है. तो उसके बारे में बता रहे थे कि चक्रवर्ती को जन्मतः अवधि ज्ञान भी होता है, तो वो अवधि ज्ञान से जानता भी है, जितनी आयु है उसकी उतने काल तक वो साथ में रहते हैं, चक्रवर्ती पट्टरानी वो सब. तो खाते टाइम पे, बोलते टाइम पे, जो भी वो दिन भर की क्रिया कर रहे हैं उस टाइम पे वो जान भी सकते हैं अवधि ज्ञान से कि ये मर के 6ठे नरक जाने वाली है, तो इसको कुछ तो अभी संबोधन करना चाहिए, उसकी गति सुधारनी चाहिए. ऐसे कुछ विकल्प आते कि नहीं चक्रवर्ती को? भोग तो भोगते, उसमें तो कुछ शंका नहीं है, फिर भी बताया ना चक्रवर्ती को कहीं पर भी वियोग सहन नहीं होता पट्टरानी का, वो तो युद्ध भूमि में भी पट्टरानी को लेके जाता है. तो ऐसे बताया कि पट्टरानी तो मर के नियम से 6ठे नरक ही जाने वाली है. इसके बारे में कदाचित वो चक्रवर्ती बताएगा भी उसको, पट्टरानी को, जब तक जीवित है तुम मर के वहाँ पे जाने वाली हो. तो परिणति कैसी होती है बताओ? छोड़ो, मैं तुम्हें बताती हूँ. आप मर के कहाँ जाने वाले आपको समझ में आया? किसी ने बताया? केवली ने बताया, छोड़ दो, मैं नहीं. तो आप क्या, आपकी रिएक्शन क्या रहेगी? आपके जीवन में क्या परिवर्तन होगा आपको अगर ये भविष्य समझ में आया कि आप कहाँ जाने वाले हैं मर के? तो कशा आहे सुख, मोह आणि कशा आहे. स्वतःचं कल्याण आता आहे, आत्ताचा क्षण महत्वाचा, आत्ताच्या आत्ता जेवढं स्वतःचं कल्याण करू शकतो तेवढं, नाहीतरी हे सुटणारच आहे शरीर, माहिती असू नाही तर नसू, हे तर नक्की आहे. होय, छान आहे, सगळे जागरूक आहेत. आत्ता तर आहे, शेवटच्या समयाला भेटा मला. सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेते. एवढे तीव्र कशा होतात नितसचे 6व्या नरकात जाण्यावर. मला वाटतं परिग्रह कशापेक्षा ना परिग्रहच खूप असा आहे म्हणून असेल. भोगाचे भाव आहेत ना पट्टराणीचे, तिचे भोग सुटत नाहीत. आणि त्या परिणामांनी सांगितलं ती चक्रवर्ती मरेल तर 7व्या नरकात जाईल की, तिच्या भोगामध्ये, तिच्या विचारामध्ये मरेल तर. जसं सांगितलं ना, तो कोण ब्रह्मदत्त चक्रवर्ती मेला आणि 7व्या नरकात गेला, आणि त्याची राणी कुरुमती होती, ती गेली 6व्या नरकामध्ये. तर त्याचा मोह इतका जबरदस्त की मरून त्या 7व्या नरकात गेला तरी तिथं हाक मारतोय कुरुमती कुरुमती म्हणून. तर ते 7व्या नरकातलं 6व्या नरकामध्ये ऐकू येत नसतं, असं वर हाक तोंड करून हाक मारायची का? म्हणजे तिथं योजनांचं अंतर आहे 2 नरकांमध्ये, आणि एका बिळाच्या बाहेर दुसरं कोण जाऊ शकत नाही स्वतःच्या बिळाच्या बाहेर, नारकी. आणि त्यामुळं संबंध पण नाही राहिला. भलेही समजा जाईल ती खाली तर जाणार नाही, स्त्री 6व्या नरकाच्या खाली जात नाही. समजा चक्रवर्ती वर आला तो नारकी,
नारकी पण वर जात नाही, खालचा वरचा खाली. तिथं काय उपयोग हो दोघांचा एकमेकांना हे सांगा. दोघं पण नपुंसक आहेत. सगळे नरकात नारकी गेलेले सगळेचे सगळे नारकी नपुंसक असतात. काय तुम्ही भोग घेणार आहे का, काय तिथं त्याचा यूज आहे. म्हणजे परिणाम किती आपण जोडलेले आहेत ना, त्याच्या निमित्तात हे सगळं असं दुःख भोगावं लागतं. म्हणून म्हणायचं आहे, जेव्हा चक्रवर्तीला जरी माहिती आहे घरात राहत असताना की ती पट्टराणी मरून 6व्या नरकात जाणार आहे, तरी सुद्धा जोपर्यंत ती आणि हे दोघं जिवंत आहेत, एकत्र संयोगात आहेत, तोपर्यंत तिचा मोह आहे. पण सम्यक दर्शनाच्या निमित्तात जेव्हा वैराग्य प्रगट झालं ना, सगळं सुटलं. असं नाही विचार आला की तिचं पण कल्याण करावं, तिला काहीतरी उपदेश द्यावं, तिला घेऊन जावं बरोबर, काही नाही. असं वैराग्य असतं आणि तेच खरं वैराग्य म्हटलं जातं. नाहीतर विचार करत बसलो की माझ्या मुलांचं काय होणार, पतीचं काय होणार, पत्नीचं काय होणार, ह्या विचारामध्ये अडकलं तर ते पण किती वाचलं तरी काय म्हणताय, असे भाव होतात दुसऱ्यांचं कल्याण करावं किंवा त्यांनी पण सुधारावं. हा पण मोह आहे हेच सांगायला लागलेत की तुम्ही किती कल्याण करू शकणार आहे हो. एक नाही, स्टेज काही करू पर्यंत एक स्टेज पर्यंत तुम्ही मार्गदर्शन करा की नाही, असं नाही म्हणत. म्हणून तर त्या समता षोडशीमध्ये काय सांगितलं त्यांनी, दया करो पहले अपने पर, आराधन से नहीं छिगो, कुछ विकल्प यदि आए तो भी संबोधन समतामय हो. म्हणजे हे मला इतक्या वेळाच वाटतंय ना, जेव्हा मला एखाद्या विषयी असं विकल्प येतात की त्यांनी करावं कल्याण, ह्यांनी करावं असं वगैरे, तिथं मी या एका पदानी स्थितीकरण होतं आपल्यामध्ये. कुठंपर्यंत उपदेश द्या, जोपर्यंत आपली विचलितता होणार नाही तोपर्यंत. जिथं विचलितता झाली ना, तटस्थ राहा. जर तो जीव नाही सुधारत आहे ना, जर त्याला तुमच्या वचनाचा प्रभाव होत नाही आहे ना, बस आता राहा, तेवढं राहून तुम्ही उपदेश करा. पण स्वतःची दया सोडून दिली आपण, जर त्यांच्याविषयी मोह करू लागलो, त्यांच्यामध्ये अडकलो, तर आपण आपली दया सोडली. म्हणून सांगितलं त्या चक्रवर्तीचं खाता पिता उठता बसता सगळ्या संसारिक क्रिया करत असताना अवधी ज्ञानाने समजेल त्याला की ती पट्टराणी 6व्या नरकात जाणार आहे. आणि 6व्या नरकाचं आयुष्य किती असतं, 6व्या किती असतं कोणाला माहिती आहे का? 7व्या नरकाचं मला माहिती आहे. 31 सागर ना, एकाच तर जुळतंय का? 31 नाही. बरं बघून घ्या. 33 7व्या नरकाचं असतं बहुतेक. 31 2 सागर तुम्ही 31 सागर काहीतरी 6व्या नरकाचं आयुष्य आहे. तर जेव्हा चक्रवर्तीला समजतं की 31 सागर पर्यंत ती 6व्या नरकामध्ये दुःख भोगणार आहे, तरी सुद्धा मोह नाही आहोत त्याला. जेव्हा वैराग्य झालं ना, दीक्षा घेऊन निघून गेला, त्यावेळेस त्या वैराग्याच्या परिणामाने मोक्षाला जातो. पण तिच्या मोहात जर अडकला, तिचं कल्याण करायचं ह्या भावनेने राहिला, तर स्वतःचं पण कल्याण नाही करू शकत. म्हणून सांगितलं, जरी 31 सागरपर्यंत ती नरकात दुःख भोगणार आहे हे त्याला समजलं, तरी सुद्धा वैराग्य झाल्यावर सर्वाविषयी मोह सहज सुटतो, दीक्षा सहज होते आणि मोक्षसुद्धा सहज होतो. आता सांगा, मोक्षात गेल्यावर किती चिंता करणार. आणि इवन इथं पण असताना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर सगळं दिसतंय की हो ज्ञानामध्ये. ती पट्टराणी होती पूर्वीची, ती आता तिथं आहे, सगळी मुलं इथं आहेत, तिथं आहेत, दुःख भोगतायत, काय विचार त्यांच्याविषयी. म्हणजे हे सगळं माहिती आहे तरी पण आपण किती त्याच्याशी अटॅच्ड होतोय ना, त्याच्यामध्ये अडकत जातोय. म्हणून सांगतायत आपलं त्या बाह्य प्राणांवर जाऊ नका. आता ती पट्टराणी म्हणजे त्याचं कुठलं प्राण आहे हो, चक्रवर्तीचं. जाऊ दे, तुमची बायको म्हणजे तुमचं प्राण, तुमचे नवरा म्हणजे किती प्राण, आपली मुलं, आपलं परिग्रह, त्यांच्यामध्ये आपला प्राण ठेवतोय ना आपण. ते सांगतायत की सगळ्यातून आपला प्राण काढून घ्या, कुठं आहे तिथं बघा, तर वास्तविक प्राण समजणार. कुठली पत्नी, कुठला पती आपलं प्राण नसतो, आपली मुलं, आपलं परिग्रह आपलं प्राण नसतो. शरीरच जिथं आपलं नाही, तर बाहेरचं बाकीचं परिग्रह कुठं आपला राहणार आहे. म्हणून सांगतायत की आत्मबल प्राण जाणा, चैतन्य प्राण जाणा, त्याच पारिणामिक भावाच्या अनुभवनाने आपल्याला दृढता प्रगट होऊ शकते. ह्याच्यामध्ये एक प्रवचनसारमध्ये एक गाथा सांगितली त्यांनी की जो अभव्य जीव असतो ना, तर त्याला भगवंतांच्या वचनावर विश्वास नसतो
किंवा तो श्रद्धान करू शकत नाही, यथार्थ श्रद्धान त्याला होत नाही, म्हणूनच तो अभव्य राहतो. मग त्यांनी काय सांगितली गाथा तिथं, नो सद्दहंती सोखम सुहे सुपरमम ती विगद घादीणम सुणीऊन ते अभव्वा भव्वा वातम पडिच्छन्ती. म्हणजे भव्य कोणाला म्हणायचं, जो त्याचं प्रतिश्रद्धान करतो, जो भगवंतांच्या वचनावर दृढ राहतो. आणि सुणीऊन ऐकून सुद्धा ज्याचं श्रद्धान होत नाही तो अभव्य असतो. आणि काय म्हटलं, सुख नो सद्दहंती सोखम सुहे सुपरमम ती विगद घादीणम. ज्यांचे घाती कर्म नष्ट झालेले आहेत असे ते परमवितरागी अरिहंत, त्यांचं जे सुख आहे तेच परम सुख आहे असं श्रद्धान ज्याला होत नाही, असं ज्याला जाणीव होत नाही, निर्णय होत नाही, तो अभव्य असतो. आणि जो त्याचं श्रद्धान करतो तो भव्य आहे. म्हणून सांगतायत जिसको जिनवाणी पढ़ के सुन के ऐसा नहीं भाषित होता. अभी आप भगवान के बारे में ही सोच रहे तो यही समझ लो, अभी हमारे पास क्या है, उनके वचन है, भगवान के वचन. तो जो ये जिनवाणी पढ़ के सुन के उसके ऊपर ऐसा श्रद्धान नहीं करता, यही सत्य है. भव्य को ऐसा श्रद्धान होता है, जो यहाँ पे बताया है वही सच्चा है, वही सत्य है. लेकिन जो अभव्य रहता है उसको ऐसा श्रद्धान नहीं होता. घाती कर्म रहित जो जीव है उसी को परम सुख है, उनके ही वचन प्रमाण है. जो ये जिनवाणी में बताया है ये सही ज्ञान है, यही सच्चा है. ऐसा श्रद्धान जिसको नहीं होता वो अभव्य है. जो ऐसा मानता नहीं, जानता नहीं, श्रद्धान नहीं करता वो अभव्य है. और जो भव्य है वो उसको ये पढ़ के भगवान के दर्शन करके अत्यानंद होता है. और वो ऐसे उसके ऊपर प्रतिश्रद्धान करता है, ऐसा वहाँ पे बताया है. तो किस लिए बता रहे थे, ये जो बताया ना, हाँ 10 प्राण के लिए, या चक्रवर्ती का, हाँ चक्रवर्ती का जो जीव है वो सब छोड़ छाड़ के दीक्षा लेता है, उसका भी परिग्रह कम नहीं है, फिर भी सबका मोह छूटा के नहीं. आपके पास इतना सा है तो आप उसमें ही अटक गए हैं. जैसे माता जी बताते हैं वो मक्खी रहती है, वो कहाँ पे अटक गई, हाँ नाक के मल में अटक गई और वहाँ से छूटना नहीं चाहती, उसका ही भोग लेना चाहती, उसमें उसके प्राण भी जाते हैं, फिर भी वो उसको नहीं छोड़ती. ऐसे बता रहे आप भी, आपके पास इतना सा परिग्रह है, उसके मोह में आप इतना अटक गए हैं, उसको पकड़ के बैठे हैं, तो आपका भी कल्याण साक्षात भगवान आए तो भी नहीं कर सकेंगे. तो आपको छोड़ना है तो ज्ञान पूर्वक छोड़ना पड़ेगा, ज्ञान में छोड़ना पड़ेगा, तभी आपका वैराग्य सफल हो सकता है, आपको आपके अपने प्राणों का भाव भाषण हो सकता है. तो ये निर्णय करने के लिए ही पारिणामिक भाव समझना है. ये हम किस लिए ले रहे हैं सब चर्चा, पारिणामिक भाव यानी शास्त्र में लिखा हुआ शब्द मत देखो, वो अपना स्वभाव है, वो मैं हूँ ऐसा अगर आप फील करेंगे, भाव वासना करेंगे, तभी आपको भी वो विषय आनंद देने वाला है. तो उसको जानो. हो जाना, जानो यह मैं शरीर वाला नहीं, इंद्रिय वाला नहीं, बाह्य प्राण वाला नहीं हूँ, स्वयं के चैतन्य प्राण को जानो. यही मेरे वास्तविक प्राण है. पंचम पारिणामिक भाव स्वरूपोऽहम् चिच्चैतन्य स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन.